शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत पीक कर्जासाठी तुम्ही सोसायटीच्या फेऱ्या मारल्या, नो ड्यूज, खाते उतारा, सातबारा, फेरफार, सहीसाठी विनवण्या आणि कागदांमागे धावपळ करून 1760 कागद जमा केली आणि महिना वाटप कधी होणार म्हणून वाटही पाहिली. पण हे सगळं आता संपणार आहे, कारण आता पीक कर्ज ऑनलाईन मिळणार, ते देखील कोणतंही शुल्क न देता, कुठलंही व्याज न देता आणि महत्त्वाचं म्हणजे एजंट शिवाय आणि थेट प्रणालीतून. पण थांबा, ही सुविधा नेमकी कधी सुरू होणार आणि कुठल्या बँकेमार्फत हे कर्ज मिळणार? जिल्हा बँकेची भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा मिळणार? पीक कर्ज मर्यादा किती असणार? त्यासाठी सिबिल पाहिलं जाणार का? इत्यादी प्रश्न तुमच्याही मनामध्ये उभे राहिलेच असतील. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी बऱ्याच शेतकऱ्यांना अजून कोणीच सांगितले नाही. आजची परिस्थिती, आजची वस्तुस्थिती काय आहे? तर आज जिल्हा बँका थेट शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. त्यासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्था, सेवा सोसायट्या आणि मधल्या यंत्रणा यांचा वापर केला जातो. म्हणजे काय? जिल्हा बँका आहे, पण शेतकरी थेट बँकेत जाऊन मला पीक कर्ज द्या असं सांगू शकत नाही. यामुळेच पोर्टल असूनही वापर होत नाही. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावतात. शेवटी महिना दोन महिने त्रास देऊन एखादा विमा मस्तकी मारल्यावर पीक कर्ज देतात. मग ऑनलाईन सुविधा कागदावरच राहते आणि शेतकऱ्याला परत संस्था गाठावी लागते. सचिवाची, सोसायटीच्या अध्यक्षाची मनधरणी करावी लागते. आता हे सर्व सरकार आणि बँकिंग यंत्रणेला लक्षात आलं आहे. जर जिल्हा बँकांना ई किसान पोर्टलचा थेट वापर करता आला तर कर्ज वितरण वेगवान होईल, पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकार थांबतील. म्हणूनच आता जिल्हा बँकेसाठी ई किसान पोर्टल खुलं करण्याची तयारी सुरू झाली आणि ही काही अफवा नाही. यासाठी लवकरच एक अधिकृत समिती गठीत केली जाणार आहे. समितीमध्ये कोण असणार? ही समिती फक्त नावापुरती नाही. यामध्ये असतील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी. तर हे लोक काय करणार? पुढील प्रक्रिया ठरवणार, ऑनलाईन कर्ज वितरणाचा आराखडा तयार करणार आणि जिल्हा बँकांना प्रत्यक्ष कामामध्ये उतरवणार. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन पीक कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ना अर्ज फी, प्रोसेसिंग चार्ज, एजंट कमिशन. मग अर्ज करायचा तरी कुठं? जनसमर्थ पोर्टल, एकाच पोर्टलवरून कमी कागदपत्र, कमीत कमी वेळ, अतिरिक्त अर्ज फाट्याशिवाय कर्ज आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. नाबार्डची भूमिका 1 मिनिट हे फक्त जिल्हा बँकेपुरतं मर्यादित नाही. नाबार्ड सुद्धा अशीच ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच केंद्र, राज्य बँका आणि नाबार्ड सगळे एकाच दिशेनं काम करत आहेत.